हरी सारा सारा विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा नाम धरा कंठे विठोबाचे, सारा सार विचार करा उठा, सारा सार विचार करा उठा, नाम धरा कंठे विठोबाचे, दयाच्या चिंतने निश्चल संग, दयाच्या चिंतने निश्चल संग, दुर्गट भव सिंधू, जन्मुनिया कोडी वाचे स्मरा राम, जन्मुनिया कोडी वाचे स्मरा राम, हाची नियम अहर्निशी, दयाच्या चिंतने निश्चल संग, दयाच्या चिंतने निश्चल संग, दुर्गट भव सिंधू, कामने कोटी कुडीते पुनित, कामने कोटी कुडीते पुनित, भावे गाता गीत विठोबाची, कामने कोटी कुडीते पुनित, कामने कोटी कुडीते पुनित, भावे गाता गीत विठोबाची, सार विचार करा उठा,
Hare
माऊली कवरदार माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शानं पूर्ण झालेली ही पंचक्रोशी निमगाव सर्व नामधारकांना हरिभक्तांना आज माझा मनापासून नमस्कार. सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावायचा आहे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. जन्मुनिया कुडी वाचे स्मरा राम, धरा हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निर्शल संकटा, तराल दुर्गट भवसिंधू. तुका म्हणे कोटी कुडे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाची, तयाच्या चिंतने निर्शल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. पांडुरंगा करू प्रथम नमस्कार, प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्येत्रय जननी देवाची. या जगद उद्धारा लागे दरीला अवतार मिरविला पडिवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती
द्वंद्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं घोटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविंदान वरिष्ठं। सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबानी की जय। संत समर्थ रामदास बाबानी की जय। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकरार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दास अवधार्य जोजी जयांचे केली स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता माझ्या बाबा अंतराय नको देवा आले बागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझी मन आता राखावी बांधून तुका मने वाटे नको फुट देऊ फाटी विठारा। कानिपनाथ भगवंत विश्वाचे मालक प्रभू रामचंद्र प्रभू या भगवंतांचा जन्मोत्सव गावकरी पंचक्रोशी तालुक्या जिल्ह्यातून आलेले सर्व नामधारक आणि गुरुवर्य हरिभक्ती परायण ब्रह्मभूत सच्चिदानंद गाडगे बाबा सर्व साधू संतांच्या चरणाला स्पर्श करून आजच्या कीर्तनाला सुरुवात करूया। विठाला विठाला मित्र, भाग्य आपलं चांगलं आपल्या हिंदुस्थानामध्ये जन्म झाला। मित्र दोस्तो, भाग्य आपलं चांगलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला। त्यातल्या त्यात तुम्ही पुण्याच्या परिसरातले मंडळी अत्यंत भाग्यवान। विठा विठा कारण या परिसरामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणाची धूळ आहे आणि या धुळीवर आपला जन्म झालेला आहे। भरतखंडी नरदेही प्राप्ती ही तर परमभाग्याचे संपत्ती। जेथ विवेक हा पुरुषार्थी त्यांचा वंश चक्रवर्ती परमात्मा गा विठाला विठाला। पवित्र ते गुड पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती विठाला विठाला। हिंदुस्थान म्हणजे राम आणि कृष्णाचा देश आणि महाराष्ट्रामध्ये साधू संतांचा राष्ट्र। विठ्ठला ज्ञानोबाराय तुकोबाराय सावता बाबा गुरुबा काका नरसिंह मेहता दामाजी पंत चोखा मेढा नरहरी सोना राष्ट्रसंत तुकडोजी बाबा गाडगे बाबा दुंडा महाराज देंगलूरकर जोग महाराज बंकट स्वामी मामासाहेब दांडेकर लक्ष्मणबा इगतपुरीकर शेख मोहम्मद गोविंद महाराज नारायण महाराज जालवणकर लक्ष्मण बलभीम सकयानंद शांतामाई बंडोबाबा किरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा आमच्या आंबळनेरचे संत सकाराम महाराज वरसाड्याचे रामदास बाबा चिमठ्याण्याचे शंकर बाबा जळगावची बहिणाबाई चौधरी सरोजिनी देवी नायडू अहिल्याबाई होडकर मर्दानी जाशी जिजामाता साळुंका मंजुळा जना सपवानी मीरा। महाराष्ट्र हा 125 ते 150 संतांच्या पदस्पर्शाने पुणे झालेला महाराष्ट्र। विठ्ठला कीर्तन आणि प्रवचन सांगणारा एकटा असतो, ऐकणारे हजार असतो। हे मोठं भाग्य हिंदुस्थानाचं। विठ्ठला कीर्तनकारानं वक्त्यानं कशीही जरी मनमानी केली 2 तास त्याचं कोणीच गचांड धरत नाही। विठ्ठला जर सांगितलं पहिल गाभण श्रोता वर्ग म्हणतो असलाच पाहिजे, सगळी मनमानी। विठ्ठला भाग्यवान हा परिसर श्रीपाद माऊलींच्या या
या गंगेनं इकडं वळण घेतलं. जादा नसू द्या, जत्रा नको, जत्रा नको, जत्रा नको, यात्रा पाहिजे. या आणि तरा विठाला सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. अधिकार मग सगळ्यांचा आहे. मला रोग व्हावा, मला दुःख व्हावं, मी लवकर मराव, असा एखादा आहे का? वरती बोट करा बरं, मी कीर्तन सुटल्यानंतर पायाला हात लावतो. मला दुःख पाहिजे असा एकही जीव जगाच्या पाठीवर नाहीये. कीर्तनकार महाराजांसकट प्रत्येकाला गरज आहे सुखाची, आणि सुखासाठी भाऊ भावाचं मर्डर देखील करायला नाकारत नाही. ठाला विठाला. या तासभरामध्ये, 1.5 तासामध्ये, 2 तासामध्ये, थोड्या वेळामध्ये बरंच असं काही जास्त बोलायचं आहे आणि ऐकायचं देखील आहे. कीर्तन म्हणजे करमणूक समजायची नाही. कीर्तन म्हणजे दिल बैलाने की बात नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये बुवांचा पेव फुटला. पेव दगड बाजूला केला म्हणजे बदबद बुवा, फक्त उचकायलाच पाहिजे दगड, का नको? या ठिकाणी हे जे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ सगळ्यांना लागू आहे, सगळ्यांसाठी आहे. एकही यामध्ये सुटत नाही. सगळ्यांशी येथे आहे अधिकार. आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कोणी पण या, कश पण या. या रे लहान थोर, जाती भरते नारी नाऱ्या, आपला विचार राजकारण करायचंय काय? त्यांना काय इलेक्शन लढवायचंय काय? त्यांना मंत्री संत्री व्हायचंय काय? या, कोण पण या, कश पण या. चांडाळाही अधिकार. आईचं जसं मत आहे, आईची जशी इच्छा आहे, माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं, माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं. हो का दुराचारी विषयी माय पूर्णपणे वयस्कर होते पण सांगतच राहते. माय पूर्णपणे वयस्कर होते पण सांगतच राहते. लेकुराचे ईद, लेकुराचे ईद, लेकुराचे ईद, सकाळी 5:30 वाजता 4 भितड्याच्या आत असं स्टँड ठेवलेलं असतं. सुस्वागतम. येणाऱ्या प्रवाशांचं हार्दिक अभिनंदन आडेफाटा करीत आहे. 1 नंबरला जी गाडी लागलेली आहे ती 61-62 नंबरची गाडी आहे. ती नारायणगाव, मंचर आणि मोशी भोसरी मार्गे शिवाजीनगरला जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. पुढच्या नंबरला जी गाडी लागलेली आहे ती 51-52 नंबरची गाडी आहे. ती गाडी संगमनेर मार्गाने नाशिकला जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा.
खिसे कापणाऱ्यांपासून सावधान. तो जो बोंबलणारा माणूस आहे त्या कंट्रोलर कॅबिन मधून, तो बिंडोक आहे का बावलट येतो. ऐका जरा, तुम्हाला जायचं असेल तर जावा. जायचं असेल ना तिथे थंडी वाऱ्यामध्ये कुडकुडून मरा. आमच्या बापाचं काही जात नाही, नफानी तोटा. आम्ही डिपार्टमेंटचे कर्मचारी आहोत. आरडणं हे आमचं कर्तव्य आहे. तुका म्हणे माझं दाढीले निरोपा. तुका म्हणे माझं दाढीले निरोपा. तुका म्हणे माझं दाढीले निरोपा. कुठं आहेस तू? पंढरपुराला गणगोड्या मिटतात. आई जरा, कुठं आहेस तू? आळंदीला अष्टगण बुक्का फोटो प्रतिमा मिळतात. सुख नाही, सुख नाही. सुख आहे देवाकडं. हो, सुख आहे देवाकडं. बाजारांनी सध्या बाजार मांडला, त्याला इलाज नाही, इलाज नाही. या समाजाने ज्ञानोबाची वाट लावली, आमची कशी सोडते? सुख आहे देवाकडं. देव कशाला म्हणतात? सांगणाऱ्याला तरी उमजतं का? कशाला म्हणतात देव? आकाराला देव म्हणतात का निराकाराला देव म्हणतात? मर्यादित देव आहे का विश्वव्यापक देव आहे? आता उपाधी राम आहे का आत्मा राम आहे? डोकं चालतं का? शब्द समजतात का? माणसाचा जन्म म्हणजे काय कुत्र्याचा जन्म आहे का? माणसाचा जन्म म्हणजे काय गाढवाचा जन्म आहे काय? अरे आकाराचा एक दिवस नाश होणार आहे, निराकाराचा नाश होत नाही. आणि त्याचा आकार, ज्याला आकार आहे आणि तो देव असतो काय? अरे देवाचं ते सोंग आहे आणि एकही डोक्यात बसत नाही. देवाचं ते सोंग आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. कोर्टामध्ये गोष्ट जाऊ दे बरं. काय न्याय लागतो तो बघू. चांबड्याच्या डोळ्यानं जे दिसत त्याच्यामध्ये कालांतरानं सदल बदल होत असतो. देवामध्ये काहीच बदल होत नाही. वाराणसी तीर्थ शतनाश आहे. सांगा पाहुणे, संतांचं चुकलं का आमचं चुकलं? कोणाचं चुकलं नेमकं? तुम्हाला वावरणाचा उतारा रास, सातबाराना उतारा, तो खरा खरा रास का बय बय ना रास? बय बय ना म्हणजे माझी जळगावची आहे राणी बादशाही. बय बय ना म्हणजे खोटा खोटा. तुम्हाला वावरणा जो उतारा रास, सातबाराना उतारा, तो खरा खरा रास का बय बय ना रास? तुम्ही आज माझ्या रुसले का इथं कमवटीला आले माझ्या, आणि दुसरा सोंगाड्या इथं राहिला असता तर, दुसरा सोंगाड्याचा इथं राहिला असता तर मी काही चुकीचं बोलतो का रे भाऊ? आणि चुकीचं बोलत असेल कीर्तन सुटल्यानंतर मला भेटा, मी चुकीची दुरुस्त करीन. मी काय हेलिकॉप्टर मध्ये आलो काय? मी काय आतंकवादी आहे काय? बॉम्ब टाकायला आलो तर? बॉम्ब टाकायला आलो का मी? आणि समजून जर घेतलं काय माय मरून जाते का? चांगलंच होईल ना. मी माझ्या म्हाताऱ्याचं सांगत नाही, माझ्या आईचं सांगत नाही, मी माझ्या चुलट्याचं सांगत नाही, माझ्या काकूचं सांगत नाही, मी श्रीपाद महाराजांचं मुळीच सांगत नाही. ज्या ज्ञानोबाराय तुकोबाराय एकनाथ महाराजांच्या जीवावर फावड्यानं पैसे ओढतात आमचे सारखी लबाड माणसं, त्या ज्ञानोबाराय तुकोबारायचं मत तुमच्या पुढे मांडायचंय मला. तुम्हाला ज्ञानोबा तुकारामाचं ऐकायचं नाही, मग काय बायकोच्या बहिणीचं ऐकाय तुम्हाला? आमच्यासारख्या बाजारूंचं ऐकायचं काय तुम्हाला? करोडोनी रुपयाची उलाढाल करतात देवा धर्माच्या नावावर, सार आणि आसार कळत नाही.
वावरामध्ये ज्वारी पेरल्यानंतर तुम्ही माल घरी आणताय आणि आसार वावरामध्ये सोडून देताय का आसार सुद्धा घेऊन येताय? दसकट पानं भुसा ताट घेऊन येता काय का फक्त धान्यच आणताय? मग इथं तुम्हाला सारा आसार कळतो आणि इथं नाही का कळत? गुरु व्हायची हाव, बाबा व्हायची हाव, मी तुमचा गुरु पळा माझा पाया, गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी, वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे. संतांचं चुकलं का आपलं चुकलं? कोणाचं चुकलं नेमकं? सांगणारे माणसं तरी चूक कबूल करतात का? करतात? मला दाखवा एखादा बुवा. वाराणसी हे नाथांचं मत आहे. तुम्हाला नाथ महाराज आवडतात, नाथ महाराजांचा देव आवडू नये? वा रे वा, तर फाशी घेऊन मरायला काय रोज येतो मग? कशाला समाजाला धरून बसताय? करू द्या ना समाजाला उद्योग. भोगतील त्यांच्या त्याच्या कर्माची फळं. आपल्या काय बापाचं जात आहे? करायचं नाही हा धंदा. दुसरे उद्योग मत पडलेले आहेत. वाराणसी तीर्थ, मराठी शब्द येत नाही? मग मराठी शब्द कळत नाही काय? कुठून आलाय घोटीचा बुवा? आमचा वारकरी संप्रदाय आणि तो असा पंथ. कसा पंथ आहे? मी वाट बघून मी कसा पंथ आहे का फोटो बरोबर कसा पंथ आहे ते. लाज नाही का वाटत रे नाव ठेवताना? वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे. आम्हाला बायकोच्या बहिणीची मराठी कळते, शांतीप्रम एकनाथ महाराजांची मराठी कळू नये काय? काय सांगतात साधू संत आपणाला? काय बी सांगतात काय? का जसं आहे तसं सांगतात? आमच्यासारखे बावलट महाराज लोक काय पण सांगतील, आकार उकार मोडतील, काना वाढवतील. आमच्यासारखे बावलट माणसं काय पण सांगते, संत काय पण सांगत नाही. आणि जे काय पण सांगत असतील ते संत नसतात. व्यवस्थित ऐका. आम्हाला मेवणीची मराठी कळते, नाथ महाराजांची मराठी कळत नाही काय? काय सांगतात आपणाला? आता माझं जळगाव या स्पॉटवरून या उत्तर दिशेला माझं जळगाव आहे आणि मी धडकलो या दिशेला दक्षिणेला. आता माझ्या बापानं ठेवलं काय जळगाव? वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. रस्ता आमचा बरोबर आहे का चुकीचा आहे? बरोबर असेल तर धन्य माता पिता तयाच्या, आणि रस्ता जर चुकला असेल असू द्या महाराज. माझे तुकाराम महाराज सांगतात, दारुड्याचा पाय पडा पण या धर्मबुडव्यांचा मुस्कट सुद्धा बघायचं नाही. तुका म्हणे आयुष्य लोक आणि कधी न पाहावे त्यांचे मुख. दारुड्याचा पाय पडा पण या धर्मबुडव्यांचे मुस्कट सुद्धा बघायचे नाही. चांगला विचार केला तर हाणा मासाचा राम आहे का आत्मा राम आहे? कशासाठी जन्म देवाने दिला आपल्याला? सार आणि आसार कळत नाही. कधी कळायचा? शेवटचे पाळे एक मनुष्य जन्म. शेवटचे पाळे एक मनुष्य जन्म. शेवटचे पाळे एक मनुष्य जन्म. जमेल. जर डोक्यात बसत नसेल तू कीर्तन सांग, मेलेली माणसं उठव, कोरड्या झाडाला हिरवी पानं फोड, मातीचा पर्वत सोन्याचा बनव, मेलेली माणसं जिवंत कर, रव रव नरकाला जावं लागल. ऐका जरा.
ऐका जरा, या रेंज मध्ये ज्या वेळेला आपण येऊ त्यावेळेला न्याय लागल. या रेंज मध्ये जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत कीर्तनकार महाराज बना, कोरड्या झाडाला हिरवी पानं फोडा, मातीचा पर्वत सोन्याचा बनवा, मेलेली माणसं उठवा, पंढरपुराच्या देवळामध्ये जाऊन देवाच्या कमरेला येडा मारून बसा. रॉंग नंबर लागेल. रॉंग. उसाच्या शेजारी एरंडाचे झाड, खरा खरा रास का बये बये ना रास? खरा रास. आधार कार्ड खरं रास, पॅन कार्ड खरं रास, रेशन कार्ड खरं रास, कोंबडी बकरी खरी रास, गाडी मोटर खरं रास, एकर 2 एकर खरं रास. आणि संतांची अभंगवाणी रे काय पण म्हणताय तुम्ही. गणगोड्या संतांची अभंगवाणी ऐकायसाठी आहे का निवड ऐकण्यासाठीच आहे? समाजाला लुटण्यासाठी? संतांची अभंगवाणी कशासाठी? खर्र बोला. खर्रानी माय मरी घेणार आहे. खर्र बोला ना. संतांचे अभंग कशासाठी ते लिवलेले? पंढरपुराला देवळामध्ये मालकाच्या कमरेला येडा मारून बसला. येडा. ऊसाच्या शेजारी येड नसलंय म्हणून काय ऊस होत नाही. माझी मुक्ता नामदेवाला कानाच्या पाठीमागा सपासप सोडते. आबरूदार माणसाला शब्द लागतात. जे आबरूदार माणसं असतात, माझे नामदेव महाराज आबरूदार होते. आबरूदार माणसाला शब्द लागतात. बिना आबरूच्या माणसाला शब्द नाही लागत. त्यांचं सांगायचं असतं, आपलं ऐकायचं असतं. विठ्ठल जय जय. करायच्या पंक्ती. पूर्वजांनी पाप केले, पूर्वजांनी पाप केले, पूर्वजांनी पाप केले, पूर्वजांनी पाप सांगणाऱ्या माणसाला इरीट अगोदर कळायला पाहिजे. बसलेल्याला नाही कळली चालेल, पण सांगणारा जो माणूस आहे, जनता जनार्दनानं ज्याला इथं उभं केलेलं आहे, अगोदर रीट या सांगणाऱ्या माणसाला कळायला पाहिजे. समाजाला नाही कळली, जाऊ दे मरू दे, त्यांच्या एकट्याचं नुकसान होणार आहे. पण तू महाराज आहेस, तू जरी समजून घेतलं नाही, हजारो श्रोत्यांचा सत्यानाश करशील तू. सावधान. एसटी चालवणारा जो ड्रायव्हर असतो तो गण्या भोप्या असतो का? आपल्या गावचा सुगडो अण्णा आहे का तो? गाडी जो चालवणारा एसटीचा ड्रायव्हर तो गण्या भोप्या आहे का? त्यानं इंटरव्ह्यू दिलेली आहे, त्याच्यामध्ये जो पास झालेला आहे, त्याला लायसन मिळालेलं आहे, त्याला बिल्ला मिळालेला आहे, त्याला कपडे मिळाले. तुम्ही गाडी चालवायला लायक आहात, फल्याना तारखेला रुजू व्हा. महिन्याकाठी एवढा तनखा दिला जाईल. का गण्या बोप्या आहे तो? उठरे मामान चुपायची गाडी. 60, 65, 70 प्रवासी गाडीमध्ये असतात आणि ड्रायव्हर गाडी चालवतो. अज्ञानामुळं सेकंदभर डोळा लागला, गाडी गेली खड्ड्यात. किती लोकांचा घात केलास रे तू?
कशाला तर करायला होतो सेकंदभर अज्ञानामुळे डोळा बंद केलास तू 60-65-70 प्रवासी जागेवरच खत्म झाले. एक प्रवाशाच्या पाठीमागे 25 लोक फोटो बघतात. त्याचा वृद्ध बाप आहे, हा? वयस्कर आजाराशी झुंज देणारी त्याची माय आहे, त्याची एक विधवा बहीण त्याला सांभाळावी लागते. जरा लाज वाटू दे जरा. त्याची विधवा बहीण त्याला सांभाळावी लागते. वयात आलेल्या 2 मुली आहेत, लग्न करायची त्याला. 2 लेकरं आहेत, त्या लेकरांचं शिक्षण करायचं तुला. नालायक माणसा, सेकंदभर डोळा बंद केलाय तर 70 लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त केला तू का म्हणे आयशान गवतानं घरी आला. म्हणला मी जिवंत राहिलो, मोठा दिवा लावला. मी काय बोलतो ते शब्द कळतात का? हा, लोकांना ठार मारला, गवतानं घरी निघून आला आणि बायकोला म्हणतो मी जिवंत राहिलो बर का. मोठा दिवा लावला का रे तू आता? हा, आणि अशा जर मेंटल खोबडीचे ड्रायव्हर असतील, हा, समाजानं काय करावं रे भाऊ? मरायचं का समाजानं? हा, तुम्हाला ताईनं सकाळी चहा दिला, कपशी भरून चहा, तुम्ही फुकून पिता का तशीच पिता? फुकून पिता? ज्ञानेश्वरी मध्ये आहे का ओवी? कळतो ना, सारासार कळतो ना माणसाला. चहा फुकून का प्यायची असते? तशीच का गिडत नाही, जी पोडते एवढं कळतं ना रे माणसाला. मग ही नाही गोष्ट कळत का? 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा वयाच्या 16व्या वर्षी पोट तिडकीनं सांगतात, गाई म्हशीच्या काशेमध्ये जसं दूध आहे तसा प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे. संगती राम देहा ऐका. महाराजांना एका घरी चहा प्यायला बोलवल्यानंतर महाराज बसले आणि बसल्यानंतर काही चर्चा सत्र चालू होतं. तो नातू नातू जो होता त्या घर मालकिनीचा नातू, हे पण तो घर मालकिनीचा नातू दूध मागायचा. दूध त्या मालकिनीकडे, आजीबाईकडे दूध मागायचा. मग ती आजीबाई काय सांगते त्याला, हे दूध मागू नकोस, बुवालेत बर का आपल्या घरी, कान कापतील. मी ऐकलं ते बरोबर. त्यानं रडणंच बंद केलं. का रडणं बंद? मी काय बोलतो व्यवस्थित ऐका. गाय म्हशीच्या काशेमध्ये दूध आहे तसा प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये राम आहे. विठ्ठल
विठ्ठला विठ्ठला कळलं का? त्या बाऊला मी 500 रुपये दिले ते मगाशी. जिथं डोकं लावाय सांगितलं तिथं लावा, जिथं लावाय नाही सांगितलं ना तिथं नका ना रे लावू. हे जे मठ आहे हे जगद्गुरु संत तुकोबरायांचंच मठ आहे. विठ्ठल विस्तारिला जणी सप्तही पाताळे वरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. आता चांबड्याच्या डोळ्यानं बघायचा का समजून घ्यायचा काय नेमकं काय चाललंय नेमकं? हा? बाजार मांडलेला सगळा बाजार आणि कीर्तन करायला पुण्याला होता. काय साच भावे सकल व्याप. काय साच भावे सकल व्याप. काय साच भावे सकल सार आणि आसार कळावा माणसाला. आता दुसरा एक मुद्दा सांगतो विडाटला कट करतो अभंगाच्या मूळ मुद्द्याकडे येतो. व्यवस्थित ऐका. मी आता मगाशी बोललो देव राम ही गोष्ट जी आहे, राम ही गोष्ट मर्यादित मूर्तीपुरती आहे का जगभर आहे? अरे दादा या चर्मचक्षुला मूर्ती दिसते. राम बघायचा विषय नाहीये, राम हा समजून घेण्याचा विषय आहे. किती माणसं अरे जरा डोकं चालवा ना. चांबड्याच्या डोळ्यानं वडाऱ्यानं बनवलेली मूर्ती तुम्हाला दिसेल. अरे या डोळ्यानं जे दिसतं ना ते सगळं नासका येणार आहे. महाराज येणार. तू जरा डोकं चालव ना. त्याची डागडुजी करावी लागते. वडाऱ्यानं जी मूर्ती बनवली त्याला रंगरंगोटी करावी लागते. कपडे परिधान करावे लागतात. कुत्रं मुतलं तरी हाड म्हणत नाही. पायाला मुंगड्या लागतात तरी असं चुरत नाही. जरा ऐकणार आहे. चांबड्याच्या डोळ्यानं जे दिसतं ते आज आहे उद्या नाही. जव आकार पुढा देखती तव ते या दे काय ते बोल. जव आकार पुढा देखती तो देव या भावे भजिती विकटली नाही म्हणून सद्गुरुनाथ महाराज की जय. मूर्ती जी असते वडाऱ्यानं बनवलेली ती आकारातली असते. तिची डागडुजी करावी लागते. ती कालांतरानं भंग पावते. तडा जातो, चिलकी निघते. भंग पावते ना नापुड तुटत. भंग पावते ना. राम भंग पावतो का? दगडाचा देव भक्त देव बोलत सांगती ऐकायची राहिले नसते तर मर्डरच केला असता. खरंच काय हे प्रमाण आहेत म्हणून जिवंत आहे मी. हो मी तुमचं बोलत नाही मी. नाही हे प्रमाण आहेत म्हणून मी जिवंत आहे. बुवांचा लय राग माझ्यावर. हा कव्वा मरण मरायचं तर ह्याच गड्या. हा जगण्यासाठी जेवता काय का लढण्यासाठी जगताय जेवताय? जेवायचं कशासाठी? लढण्यासाठी. कशासाठी जेवायचं? कशासाठी? जगण्यासाठी का लढण्यासाठी का गणगोड्या उघडण्यासाठी? मी मासे खात नाही. तुला हत्तीची अंबारी येईन का घ्यायला? दोरांना जर कळत नाही तर सगळ्या गोष्टी माणसाला कळतात. ही गोष्ट का कळू नये. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. विटाटलो कट करतो अभंगाच्या मुडगुट्ट्याकडे येतो. तुम्ही साड्यांच्या दुकानामध्ये जात्या मायावर काही कळत नाही. खरंच बोलतो मी.
साडीच्या बाबतीत काहीच कळत नाही, पण एवढाली ढिगलं काढायला होतात. ती काढ, ही काढ, ती काढ, ही काढ, ही ठेव, ती उतरव, ही ठेव. ढिगलंवर ते सुद्धा वैतागतात आणि काहीच कळत नाही. आई बघा असं ओढून पाहतात. पाहतात का नाही? ओढून पाहतात. काय कळतंय बरं त्याच्यातलं? खरं सांगा बरं. पण पाहतात का नाही? परवडन का नाही? मला शोभन का नाही? काही विचार आहे का नाही? सार आणि आसाराचा काही विचार आहे का नाही? कारण काका हिची क्वालिटी धड दिसत नाही. तुम्ही खुशाल 5,000 रुपये मागता, तुम्हाला आम्ही 4,000च रुपये देऊ. का मागितलं ते देताय? जी साडी काढून दिली ती तुम्ही पिशवीत घेताय नाही ना? सार आणि आसार विचार करतो ना तुम्हाला? तसंच माझे या ठिकाणी तुकोबार आहे. सार आणि आसार सारा सर विचार सारा सर विचार उर्वरित राहिलेलं उदाहरण मी तुम्हाला पूर्ण करतो आणि मग या अभंगाच्या लाईनीला येतो. आम्ही ते उर्वरित राहिलेलं उदाहरण मला आठवण आली ती. म्हणलं हे बुवा आलेत बर का आपल्या घरी. ते कान कापतात. भुकू नकोस, दूध मागू नकोस. भीतीपोटी ते गप झालं. आता माझे हे दादा बसलेले आहेत. या दादांना सांगितलं, ए दादा गप बस. बागुलबुवा आला बर का, कान कापन त्यो. या अण्णा मला काय म्हणतील, तू पण इकडं ये, तुझ्या बागुलबुवाले पण इकडं आण. बागुलबुवाची भीती कुठपर्यंत बरं? चांबड्याच्या डोळ्यानं जे दिसत ते कुठपर्यंत? उमजत नाही तोपर्यंत, कळत नाही तोपर्यंत. का केस पिकली तरी पण बागुलबुवाची भीती कुठवर? अज्ञान अवस्था तोवर. आणि माझ्या अण्णांना जर सांगितलं मी, बडबड नका करू, बागुलबुवा आणू का कान कापायला? तू पण इकडे, तुझ्या बुवाली पण इकडं. शानपण आलं का नाही? इकडं शानपण यावं का नको यायला? ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना. लंगोटे माऊली आजच्या कीर्तनाला तुम्ही हजर झाले. कारण माझं 500 कोसाव. एक तर माझं कीर्तन ज्याला किलोभर मेंदू असतो त्यालाच कळतं. महाराज जरी असला तरी मेळ बसत नाही, कारण माझ्याकडे कथा नाही. मी मरून जाईन त्या दिवसाला. माझ्याकडे कथा नाही, माझ्याकडे गोष्टी नाही. नाही 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 नाही, ही सद्गुरूची मोठी कृपा आहे. माझं कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो. मुंगडीच्या पाय इतका सुद्धा मेंदू कमी चालत नाही. कीर्तनकार असू दे नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू दे. लंगोटी माऊली, आज माझं भाग्य चांगलं, तुम्ही माझ्या साथीला आले. विठाला बागुलबुवाची भीती बाळपण आहे तोपर्यंत. अज्ञानावस्था निघून गेली, भय मिटून गेलं, पुढं पाऊल घातलंय. आता या चर्माच्या डोळ्यानं कुठवर पर्यंत बघायचं? जोपर्यंत सद्गुरूचा आशीर्वाद लाभत नाही तोपर्यंत अज्ञानाची भक्ती चालते. पण एकदा जर का जीवनामध्ये सद्गुरू आला, पायाडूच्या गुणे पडले ठाव, सगळ्या गोष्टीला पाठ दिली गेली. आता किती सोपं उदाहरण आहे. सारा सार विचार करा, उठा उठे.
धर्मपत्नीनं खिचडी बनवली, माग पाठ पुढं पाठ, पाठावर ताट, बसले जेवायला, घास घेतला गिळायला, गिळल्याबरोबर टच्च दिशी दाताले खडा मचकला, मचकल्याबरोबर ठणका बसला, भातही का पांढरा आणि खडाही पांढरा. त्या माऊलीकडनं कळत न कळत तो राहिला, मुद्दाम नाही. तरी तो दादल्या म्हणतो बायकोला, तुझे फुटले का, तुझं खासड झालं का, तुले दिसत नाही का, हा घे तुझं जेवण, मला नाही जेवायचा. अरे बापरे, अरे चावून घे ना गिळून, काय गिळत नाही, चाडून चाडून बाजूला काढत. आहे ना सार आसार आहे का नाही आपल्याकडं. जन झालेले उफराटे, 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 जन झालेले प्रभू रामचंद्राला माय पण नाहीये, ते डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. प्रभू रामचंद्राला वडील देखील नाहीयेत, वडिलांचा वडील आहे. कुठपर्यंत अज्ञानात बुडून राहायचं, पाऊल पुढे कधी टाकायचं रे आपल्याला. आहे बघा, आता पुढचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. अभंगाच्या 2 नंबरच्या ओढकडे मी येत असतो बघा. एक आजीबाई घरामध्ये गोधडी शिवते. तुमच्या भागामध्ये गोधडीच म्हणता ना, म्हणजे तुमना आणि आमना. आजीबाई घरामध्ये गोधडी शिवत असताना कालगतीनं झडप घातली, सुई हरवली. म्हणजे सुईच्या बाबतीत विस्मरण झालं. काय बोलतो मी, कळतं ना. गोधडी, आजीबाई गोधडी शिवत होती, कालांतरानं कालगतीनं झडप घातली, विस्मरण झालं. म्हणजे तिच्या भाषेमध्ये सुई हरवली. सुनबाई जरा कडक स्वभावाची होती, सासूबाई पातळ मनाची होती. म्हणलं काही गिळायचं का नाही तुकडा पाणी, नाही ग मला भूक नाही. तशीच म्हातारी झोपली. रात्री 1 वाजता समोर एक ट्यूब होता बघा नगरपालिकेचा, त्या चौकामध्ये त्या ट्यूबाच्या उजेडाखाली म्हातारी गेली रात्री 1 वाजता. ऐका जरा, ट्यूबच्या उजेडाखाली रात्री 1 वाजता, आणि त्या फपुट्यामध्ये काहीतरी शोधाशोध सुरू करते. शोधाशोध सुरू करते. पुतण्या होता म्हातारीचा, शेजारी राहत होता. तो लघवीच्या निमित्तानं बाहेर निघाला रात्री 1-2 वाजता. समोर बघितलं तर आजी दिसली त्याला, म्हणजे काकू दिसली त्याला. म्हणलं काकू एवढ्या रात्री, म्हणजे तिथं विधी उरकून घेतली ना, काकूकडे गेला. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतीत कीर्तिवान. विधी उरकून झोपला गुच्चू, जाऊ दे ना, भोगती ना त्यांच्या कर्माची फडर. तिथपर्यंत गेला आणि काकूला म्हणतो, काकू कोणी जर बघितलं तर काय म्हणतील, भल्याची माई इथं काय करती बाबा, काय करते काकू. तर त्यावेळेला ती काकू म्हणत असते की दादा या ठिकाणी मी सुई शोधते. आता मी तुम्हाला विचारतो, सुई कुठं हरवली, सुई कुठं हरवली बोला. घरात हरवली ना सुई, घरात हरवली ना अण्णा सुई. अरे काय रोखीचा परमार्थ असेल. राम म्हणता रामाची वैजे, पदी बाई सदा पदवी घ्यायचे. सांगणारा तो माणूस आहे तो उधारीचा आहे. संत संप्रदाय रोखीचा आहे मित्र. देवा है देवा है, देवा है देवा
पाहे पुढे काय हृदय मंदिरी शोधुनी पाहे. शोधण्याचा जो मार्ग आहे तो कोणाकडे आहे रे भाऊ? हृदय मंदिरी शोधून पाहे. अंधाऱ्या रात्री पैसे हरवले, शोधण्याचं साधन काय आहे? बॅटरी. कुठं हरवले? त्या अंधारामध्ये. दाखव बरं. हे बघा हे साधन. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. शोधण्याचं साधन काही असेल का नाही? ते शोधण्याचं साधन पंढरपुराला मिळतं काय? शोधण्याचं जे साधन आहे बॅटरी, टॉर्च काय असेल ते अंधार घालवण्याचं. मी देह नावाचा जो अंधार आहे, अंधार घालवण्याचं काही साधन आहे का नाही? हृदय मंदिरी शोधुनी. मग शोधण्याचं साधन कुठं आहे? ते पंढरपुराला. सद्गुरु वाचो सापडे ना. सद्गुरु वाचो सोपं होईल का अवघड जाईल? खरं बोला ना जरा. सद्गुरूला शरण गेल्यानंतर सोपं जाईल का अवघड पडेल? किती माणसं या गोष्टीचा विचार करतात, अभ्यास करतात. म्हणलं आमचं बरं आहे बोळं बाळ. काय म्हणतात माणसं? बरं आहे आमचं बोळं बाळ. त्याला म्हटलं तू बायकोला बहीण म्हणतो का? म्हणलं नाही. हे कळतं ना. म्हण ना. जमत का? नाही. शोधाशोध म्हातारीने सुरू केल्यानंतर पुतण्या म्हणतो काकू इथं काय शोधते? म्हणला सुई शोधते. सुई कुठं हरवली? घरात. कुठं हरवली? घरात. कुठं हरवली? घरात. आणि शोधते कुठं? बाहेर. बाजारात. कशाला काशी जातो रे बाबा ने? कशाला पंढरी जातो? कशाला काशी जातो रे बाबा ने? संयोजक दादा कोण आणला रे आजचा बुवा उचलून? काय बोलतय ते? म्हणजे साधू संत असा बावलट काम करतात का? कशाला पंढरी जातो, कशाला काशी जाऊ नये असं म्हणायचं का त्यांना? समजून जायचं का बिना समजल्यानं जायचं? तुम्ही ज्या माऊलीशी लग्न केलंय तिला बायको म्हणता ना? का कोणत्या बी बाईला म्हणताय? नाही, सगळ्या बायाच आहेत ना. समजून का बिना समजल्यानं? कशाला काशी जातो रे बाबा? ही पण बाई त्या पण बाया. कुठल्या बाईला म्हणायचं? हार देतील का आता गळ्यात घालायला? नाही, नारळ देतील ना. मग का शाल देतील पांघरायला? तू खोट का होईना, बाई का होईना, परस्त्रीला बायको म्हणून बघ बर. डेंडक रक्त गडी तोपर्यंत नाही ठोकलं मग बोलत. समजून साधू संतांनी समजून का बिना समजल्यानं सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. समजून का बिना समजल्यानं उठ रे मामा चूक गाडी. एका गावाला चहा प्यायला बोलवलं. त्या दादाने चहा प्यायला गेलो आम्ही सकाळी. 6x6चा गाळा होता. एवढं मोठं देवघर पूर्ण घर भरलेलं देवी आणि देवतांचं संपूर्ण घर भरलेलं. म्हटलं अण्णा एक बोलू? म्हणला बोला. मी काय बोलतो व्यवस्थित ऐका, अर्थाचा अनर्थ नका करू. माया काय वायरीनी सटल्या काय बोलायला? मी पावलं ते काय? मी 100मध्ये एखाद्याला ठोका बसला तर बसला. माझं 500 कोसावरचं येणं जाणं कारणी लागलं. माझं कीर्तन फक्त एखाद्याच माणसाला कळतं, बाजाराला कळू शकत नाही. 6x6चा गाळा, 2-8 पाट्या भरतील फोटोंचे मूर्त्यांचे. त्याला म्हटलं अण्णा ये बोलू का? म्हणला बोला. म्हणलं तुम्ही एवढा भारा कस काय सांभाळताय?
शरीरानं तर तुम्ही पातळ दिसताय, एवढं वजन एवढा भारा कस काय सांभाळताय? म्हणला काय झालं? म्हणला जेजुरीला गेला काय आणला खंडोबा, बालाजीला गेला काय आणला बालाजी, पंढरपूरला गेला काय आणला विठोबा, रेणुकाला गेला काय आणली रेणुका, साईबाबाला गेला काय आणला साईबाबा, गजानन बाबाला गेला काय आणला गजानन बाबा, सप्तशृंगीला गेला काय म्हणलं मग काय बिघडतंय? आमचा भाव आहे. त्याने म्हटलं गल्लीत एखादी चालणारी बाई सवत म्हणून तुम्ही जर घरात आणली, तुमच्या बायकोला गुदगुल्या होतात का? मनस्ताप वाढतो. खरं बोला ना, खरं बोला ना. सवत घरामध्ये जर घेऊन आला, त्या ताईला कसं वाटतंय रे? कसं वाटतंय माय? कसं वाटतंय? तुमच्या देखत जर तुमचा नवरा सवत घेऊन आला घरा, हिले पण म्हणते चल, तिले पण म्हणते चल, हिले पण म्हणते चल, तुम्हाला गुदगुल्या होतीन का? काय होईल तुम्हाला? ताणतणाव मध्ये येणार ना. काड्या तोंडाच्या तुझा एवढा फाटका प्रपंच इथपर्यंत वडीत आणला, त्या रांडेला का आणलंस रे? राहू दे म्हणला, ती ही सारखी तू ही सारखी, माझा भाव आहे. अरे येड लागलं जगाला. इंचाचा खिडा, या खिडा 2 इंचाचा खिडा. आजीबाई 96 पिढ्या गेल्या, 96 पिढ्या. आजीबाई त्या चौकामध्ये ट्यूबलाईटाच्या खाली फपुट्यामध्ये 96 पिढ्या आजीबाईचं राही. तुझी केस पिकली, गौऱ्या मशानामध्ये गेल्या. आजीबाई तुझ्या जीवनातले 2-8 दिवस राहिले. मी ही आजीबाई नाही सांगत, मी कीर्तनातली आजीबाई सांगतो. आजीबाई 2-4 दिवस शिल्लक राहिले, जरा धोरणात ये. 96 पिढ्या जरी गेल्या तरी सुई सापडायची नाही. सुई हरवलेली आहे गोधडीमध्ये, आज ना उद्या सापड नक्की म्हणजे नक्की. श्रीबार बाबा माऊली ओ शोध मावशी. आजीबाई नाही सापडली मग बोल. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अतिजयशी तुझा आहे, तुझ्या पाशी परी तुझा. आजीबाई हा 2-3 इंचाचा खिडा आहे. एक साधू रस्त्यानं जात होता आणि एकानं साधूला विचारलं, क्यों बोले पंडित जी, इसी का कुछ बन सकता है? रस्त्याने चालता चालता 2-3 इंचाचा खिडा सापडला संजू दादा. आणि एक साधू रस्त्यानं जात असताना या अज्ञान जीवाने त्या साधूला विचारलं, क्यों बोले पंडित जी, इसी का कुछ बन सकता है? त्या पंडिताने सांगितलं, त्या साधूने सांगितलं, त्या संतानं सांगितले, जी हाँ बोले भाई साहब, इसी का तो सब कुछ बन सकता है. सब कुछ बन सकता है? बताओ तो सही, क्या क्या बन सकता है पंडित जी? सब कुछ क्या क्या बन सकता है? इसी का तो रेलगाड़ी भी बन सकती. रेलगाड़ी? हा 2 इंचाचा खिडा आणि याची रेल्वे बन सकते. हो म्हणला, रेल भी बन सकती. अभी क्या क्या बन सकता? इसी का तो विमान भी बन सकता, बाइसिकल बन सकती, सब कुछ बन सकता है. 2 इंचाचा खिडा रेल्वे. मग रेल्वेचा अधिष्ठान काय? खिडा नाही काय? लोखंड. एकाला रथ व्हा,
विमान असू द्या, रेल्वे असू द्या, 4 चाकाची असू द्या, 2 चाकाची असू द्या, सांची असू द्या, उलथणी असू द्या, सगळ्यांचं अधिष्ठान लोखंड आहे. तसं अनंत ब्रह्मांडाचं अधिष्ठान विठ्ठलच आहे. आणि ती विठ्ठल नावाची जी गोष्ट आहे ती संतांच्या मुठीत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही संताला संपर्क साधत नाही तोपर्यंत विठ्ठल नावाची गोष्ट तिची चीज आहे तुमच्या हाती लागत नाही. आणि ज्या दिवसाला हाती लागली त्या दिवसाला अभंगाची दुसरी दयाचा चिंता साधू संतांनी ऋषी मुनींनी आपल्या वाढ वडिलांनी आपणाला जे संकट सांगितलेलं आहे तयाच्या चिंतने निर्शेल संकट. आता संकट साधू संतांना हा जो शब्द वापरला संकट कुठलं संकट असेल. पोरीच्या पायाला कोड फुटलेला आहे लगीन होत नाही हे संकट सांगितलं का त्यांनी? नाही. श्रीमंती गेली गरिबी भोवते हे संकट सांगितलं का त्यांनी? नाही. दावणीतली गाय कोणतरी चोरून नेली हे संकट सांगितलं त्यांनी? नाही. 500-700 फूट बोर केला कोरडा गेला हे संकट सांगितलं का त्यांनी? नाही. पोऱ्याचं लगीन होत नाही लगीन व्हावं हे संकट सांगितलं का? लेकीचा पाळणा हलत नाही हे संकट आहे का? नाही. जमीन सगळी विकली गेली किती जन्मा यावे नित्य भावे कीर्तनकार महाराजा सगट किती लोकांच्या ध्यानामध्ये बसतं. कोड मिटावा म्हणून परमार्थ करतात. हरवलेली गाय सापडावी म्हणून परमार्थ करतात. बायकोला पोर व्हावे लेकराचं लग्न व्हावं म्हणून परमार्थ करतात. लेकीचा पाळणा हलावा म्हणून परमार्थ करतात. अजून काय? विकलेली जमीन परत यावी म्हणून परमार्थ करतात. नोकरी लागावी म्हणून परमार्थ करतात. बाबा आता पोराला बायका भेटत नाही म्हणून परमार्थ म्हणून परमार्थ करतात. त्या बापानं ठेवले. संत एवढे बावलट होते कारण मित्र संत कोणतं संकट सांगतात. माझ्या बहादरानं प्रमाण दिलं किती वेळा येस ना किती वेळा हे प्रमाण कोणाचं गोटीच्या नाही गोटीच्या बुवाचं बगलेतलं का जगद्गुरु संत तुकोबरायांचं मत आहे. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित आणि म्हणून जीवा भ्याला शरण घ्या विठोबाशी सत्कर्माशी विठोबाशी
जन्म मरणाचा न्याय लागा, एक नंबरचं डेंजर आणि भयानक संकट असेल. तुम्हाला शुकाची गोष्ट माहित आहे ना? ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ब्याले, खेळाशी ब्याले. आईला एवढा त्रास, एवढा त्रास, एवढा त्रास, एवढा त्रास. अरे 9 महिने 9 दिवसाचं वज वागवणं सोपं समजू नका. 12 वर्षापर्यंत हा बहादर आईच्या पोटामध्ये राहिला. आईला किती वेदना दिल्या असतील. सुखाला एवढी अक्कल नाही का? कळत नसेल का सुखाला? सुखमुनी म्हणत असतात जग निर्माण झालं कधीपासून माझं येणं जाणं चालू आहे, जेणेकरून या जन्म मरणाचा न्याय लागा. मला आता जायचंच नाही. मग तुम्हाला काय माय मारून टाकायची का? मग कथा ऐकायच्या नाही, गोष्टी ऐकायच्या नाही. निवड या गोष्टीचा सार म्हणजे नेमका काय, आसार म्हणजे काय? एक नंबरचा भयानक आणि डेंजर दुःख असेल, संकट असेल तर जन्माला येणे आणि मरणे. आणि हे चक्र जर थांबवायचं असेल तयाच्या चिंतने, निर्शेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. जन्माला आल्यानंतर हेच करा भाऊ, हेच करा. मनामध्ये काही येऊन देऊ नका. न्याय नाही लागला मग बोला. बघा ही 2 रुपयाची 3 पाट आगपेटी. नाही न्याय लागला मग बोला. आहे का रे? 2 रुपयाची आगपेटी, 50 काड्या. ऐका जरा, 50 काड्या असतात. 49 काड्या आत राहू द्या. एकच काडी बाहेर काढा आणि कौजरवर वडा. चित्त चैतन्याची होता भेटी, लिंग देहाची सुटता गाठी. नेत्री अश्रूंचा पूर दाठी, रोमांच उठी सर्वांगा. हा संतांचा संप्रदाय, गल्ली बोळातल्या भुवांचा पंथ नाही. ऐका जरा, 1-3 पाठ काढी बघा. कौजरवर घासल्याबरोबर बुवाच्या पाठीमागे यान लावून द्या. 15 मिनिट भिजवायला येऊ नका. 34 किलो वजन आहे माझं. 34 किती दिवसानं राख कर? एक काडी. 15 मिनिट भिजवायला येऊ नका. पुरे पुंडली गवरदा हरी विठ्ठल. विनोदाचा भाग सोडून द्या. बुवाचं काय धरून बसता? या गावाला तालुका कोणता आहे? तालुका माझं नाव सांगू नका फक्त. कोणता तालुका आहे? जुन्नर तालुका आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आता. जुन्नरच्या वरच्या बाजूला दिवसा 1 वाजता लावून द्या एकच गाडी. तुला मिळे समरसा सागरू व्यामोहाची डोंगरू होऊन अशी ज्ञान शक्तीची निपाडे. एकच 3 पाठ काढी आहे. हिंदुस्थानाची राख करायला सुद्धा हायगाय करायची नाही. जपा जप तुझं मन उन्मन होईल. नाही का
निरंजन निर्शल संकट हे जर नाही का तर हे जर नाही का ये ऐका ये तीन पाठ काढी हिंदुस्थानाची देखील राख करायला हायगाई करणार नाही. तृण अग्नी मेळे समरस झाले. अजून एक प्रमाण आहे महाराजांचं. हरिपाठ पाठ झालाय लोकांना. हो गे हरिपाठ झालाय लोकांचा. सप्त्यामध्ये दररोज उड्या हाणतात. हरिपाठ उड्या हाणण्यासाठी आहे का वाट समजून घेण्यासाठी आहे? खरं बोला. हरिपाठ उड्या हाणण्यासाठी आहे का वाट समजून घेण्यासाठी? वाट समजून घेण्यासाठी. आज आम्ही निवड उड्याच हाणतो का वाट शोधतो? उड्या हाणायच्या नाही असं माझं दुमत नाही. आनंदाला तेवढी जागा आहे. उड्या जरूर आणायच्या पण वाट कोणा शोधायची? जपा जप तुझं मन उन्मन होईल. किती लोक वाट शोधतात. 7-5-3 नावाचा एक अभंग आहे हरिपाठामध्ये आणि 3 नंबरला ही वाट आहे. अजपा जप म्हणजे सत चालणारा जप. अजपा जप तुझं मन उन्मन होईल. हे कोणाचं मत आहे? मग संतांनी सांगितलं ते करावं का मनमानी करावी? कीर्तनकार महाराजा सगळं कुठून आला गोटीचा बुवा आणि त्यांचं काय ऐकता आणि तुझं काय सांगणं? मग तुझी माळ घालतो ना मी. लाज नाही का वाटत रे नाव ठेवताना? तुम्ही आमची निंदा करत नाही, तुम्ही धर्माची निंदा करताय. अजपा जप आहे का नाही ज्ञानोबरायांचं मत? ज्ञानोबरायांचा कोणता मार्ग होता? मग होताय म्हणून लिहिलं ना त्यांनी. त्यांना दुसरा उद्योग नव्हता काय लिवायला. किती माणसं या रेंज मध्ये येतात. काय त्यांचं काय ऐकता म्हणजे तुला वरती पोट कराय काय लागलंय? समाजाचा घात केलास तुला करायचं असेल तर कर, नाहीतर तिकडं मर. तुझ्या वाचून काय गुंतून बसलं नाही. पण खंडीच्या वरात येऊन मुतू नकोस. तुम्ही ज्ञानोबा तुकारामाची निंदा करताय. लाज वाटावी ना रे भाऊ. अजपा जप ही वाट आहे का मनमनी आहे? हाय ना वाट. किती लोकांना वाट माहितीये? किती लोक वाट समजून घेतात? ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू निमेषाचा व्यापारू माझे सुख साचारू उद्धवा तेथेची घर बांधिले. जपा जप. अभंगाची 3री ओळ. जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राव. मार्ग कोण सांगावा? काय मार्ग आहे तो? जरी बाजार राहिला असता हिंदुस्थानाला गुरु आणि शिष्याची परंपरा लाभली नसती. काय बोलतो मी व्यवस्थित ऐका. कुठून आला घुमाऱ्या पंथ? बाया लोक घुमतात असं का? तुम्हाला एक गोष्ट विचारू का? ज्या वेळेला तुमचं लहानसं लेकरू तुमच्या हृदयामध्ये प्रगट होतं, पान्हा येतो का नाही? मराठी बोलतो ना मी. ज्या वेळेला तुमचं लहानसं लेकरू तुमच्या हृदयामध्ये प्रगट होतं का नाही? हाडा मासाचं नाही भावाचं. तुम्हाला रेल्वे स्टेशन कोणतं जवळ आहे रे भाऊ इथं? नगर असू द्या कुठलं पण. रेल्वे स्टेशनवर उतरणारे उतरतात, चढणारे चढतात आणि अन्यथा अजून इतरत्र प्रवासी भरपूर असतात, एकमेकाला धडकतात. त्यावेळेला त्या आईचं लहानसं लेकरू रडायला लागतं. रडतं ना लेकरू, रडतं. तिच्याबरोबर तिची बहीण पण असती, म्हणजे त्या लेकराची मावशी.
मावशीच्या हृदयात प्रगट होत नाही लेकरू, पण आईच्या हृदयात प्रगट होतं. हाळा मासाचं नाही, भावाचं प्रगट होतं. आणि ज्या वेळेला ते लेकरू रडायला लागतं त्यावेळेला हृदयात ज्या वेळेला प्रगट होतं त्यावेळेला त्या पान्हा आईला फुटतो. पान्हा फुटल्याचा अनुभव बाजार नाही, सांगणे नाही, बोलता येत नाही, पान्हा बोटानं दाखवता येत नाही. भावनिका झाला, भावनिका झाला. जन्मून या कुडी वाचे स्मरे राम. मार्ग कोणा सांगावा? मार्ग आहे का नाही? जर मार्ग राहिला नसता, हिंदुस्थान देशाला गुरु आणि शिष्याची परंपरा लाभली नसती. तो जरा व्यवस्थित ऐका. जन्मून या कुडी वाचे स्मरे राम. आता स्मरायचा जो मार्ग आहे तो संतांच्या मुठीत आहे. ज्यांचा जन्मदिवस आहे त्या गुरुदेवाला शरण गेले. रामचंद्र प्रभूंचे गुरु होते वशिष्ठ महाराज, बाजार नाही. जर मार्ग राहिला नसता, रीत राहिली नसती, पद्धत राहिली नसती, हिंदुस्थानाला गुरु शिष्याची परंपरा लाभली नसती. स्वामी विवेकानंदांची गुरु रामकृष्ण परमहंस परंपरा होती. रामकृष्ण परमहंसला भगवान श्रीकृष्ण परंपरा होती. गैरीनाथांना गोरक्षनाथ परंपरा होती. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ परंपरा होती. मच्छिंद्रनाथांना महादेव बाबा परंपरा होती. मरायचं करा आता तुमच्या पुढे आम्ही. अशी आमची परंपरा. जुन्या काळातले माझे काका इथं बसलेले बघा, ते वयस्कर टोपीवाले काका, अजून बरीच मंडळी वयस्कर आहे. आता आमच्या सारख्या टोकारांचं सोडून द्या, बायकोला नाव धरून हाका मारतात. राहायचं का जायचं त्याला? नाव धरून हाका मारतात. पण जुन्या काळातली ही मंडळी बसलेली माझी मुचवाले आजोबा वगैरे, लगीन झालं यांचं आणि पत्नी आली, लेकराची आई होत नाही तोपर्यंत काही जर उरकून घ्यायचं असलं, म्हातारं घरात, म्हातारी घरात, मोठा भाऊ घरात, भाऊजाई घरात, सगळे 7, 8, 10, 15 लोकांचं कुटुंब. पण बायकोकडून जर काही तांब्याभर पाणी मागायचं असेल, जेवण मागायचं असेल, कपडे धुवून घ्यायचे असतील, काही उरकून जर घ्यायचं असेल तर त्या नवरा बायकोच्या काही खानाखुना होत्या. ऐश्वर्मा माझा दावेदार. त्या दोघांना कळायचं फक्त, शेजारी माणूस असून कडून देत नाहीये. तुका म्हणे आम्हा कळत ते अक्षराचे अव्यक्त निर्देश देश रहित सोमवारे उपाशित जाणिये दे. बघा माझ्या हातामध्ये हा कांदा आहे. कांदा, हा कांदा आहे. कांद्यामध्ये बी आहे का नाही? हृदयामध्ये राम आहे का नाही? जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम राम. आणि धरा हाची नियम अहर्निशी. अहर्निशी. किती लोकांच्या हातात हा नियम आहे? श्वास फुकट चालला, श्वास फुकट चालला. कबीर कहे कमाल को परमार्थ तंगड्यानं असतो का? परमार्थ हाताचा असतो का? परमार्थ वैखरीचा असतो का? परमार्थ निवड ऐकायचा असतो का? परमार्थ निवड बघायचा असतो का? का परमार्थ श्वासानं करायचा असतो? अल्लाह श्वास गेला, अल्लाह श्वास गेला, याचं ज्ञान देत ज्ञान, याचं ज्ञान रे
मेवणीचा फोन आम्ही व्यवस्थित ऐकला, पण जन्म देणाऱ्या आईचा फोन नाही ऐकणार. मेवणीचा फोन येऊ दे बरं रात्री 1 वाजता. काय म्हणते काय म्हणते काय म्हणते? हॅलो हॅलो हॅलो, अंगावर काढू नकोस. ते समोर हॉस्पिटल आहे, रिक्षा करून घे आणि जा हॉस्पिटल मध्ये. मी 20-25 हजार रुपये घेऊन येतो. काळजी नको, टेन्शन मध्ये येऊ नकोस तू. मी आलो आलो. बायको म्हणते सकाळी जावा. नको नको, ती मुलगी एकटी मला जावा म्हणजे तिथं डास मध्ये झोपंत त्या पलंगाखाली. हो, मेवणीचा फोन व्यवस्थित ऐकेल, पण बहिणीचा फोन वासुदेव करीतो फेरा वाड्या. न वाजले आपले ढोपार कुमारी. उशीर झाला आपणाला. तर शेवटचं एक उदाहरण सांगतो ज्ञानोबारांच्या हरिपाठामधलं. ट्रक भर कापूर, माल मोटर भर कापूर, एकच काडी जर लावली कापुराला, ट्रक भर कापराला, औषधाला सुद्धा राग सापडत नाही. एवढी नवल भरतले नवल भरतले नवल गुरुचे. सगोत्र अपार चतुर्भुज नर होणे. तुका म्हणे कोटी कुडे ते पुनीत भावे गाता गीत. क्रांतीपासून इरतले गुरुवाक्याने. गुरुवाक्य कशाला म्हणतात? बेसन चपातीला. ज्ञानेश्वर विचार करा उठा उठी नामधरा कंठी. दयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू. जन्मुन्या कुडी वाचे स्मरे राम धरा हा चिन्नेम अहर्निश. तुका म्हणे कोटी कुडे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. दयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू. करविले तैसे केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. काही बोलिलो विनोदे मायबाप तुमच्या पुढे. सलगीचे लाडे कोडे मज क्षमा करावी. वेडेवा कुडे बोल बालकाचे करीती नवल मायबाप. जाता जाता कंठी मिरवा तुळशी. करा एकादशी मनवा हरीचे दास. तुका म्हणे हेची आस आवडे देवाशी. ऐका तो प्रकार नामाचा उच्चार कधी कधी.
कशाला म्हणतात ना नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माड गडा गोपीचंदन टिडा हृदय गडबडा वैष्णवांचा जाता जाता कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणीची आस गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा कंपडाला गोपीचंदन टिडा आळंदी पंढरीची वारी लहान मोठ्याची मर्यादा गावामध्ये चुटीनं वागणं ताडी माडी गांजा आपू भांग झिंगडे बोंबडे अंडे काही करू नका जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिव्या देत जा भरपूर कीर्तनाला या. सुटलं कीर्तन जय विठ्ठल विठ्ठल जय जय तुकाराम पंढरीनाथ भगवान के जय गोविंद हरेश्वर महाराज के जय गुरु तुकाराम सतगुरु जोग महाराज की जय कालीनाथ भगवान की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय।